नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोट तालुक्यातील बोर्डी येथे विद्युत रोहित्रावर काम करताना संतोष इंगळे यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. काम सुरू असताना वीज प्रवाह पुन्हा सुरू कसा झाला यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पोलीस तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावर महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप होत असून या प्रकाराने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अकोट शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तब्बल 8 चोरीच्या बाईक, इंजिन, चेसिस आणि स्पेअर पार्ट्स असा एकूण 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पातूर शहरात भर दिवसा 2 घरांमध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. घरमालक काही वेळासाठी शेजारी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सोने, चांदी आणि रोख रकमेवर डल्ला मारला असून सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात इयत्ता 10वीत शिकणाऱ्या तन्मय खंडागळे या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्याने शिक्षकांना प्रश्न विचारल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीत विद्यार्थ्याच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात लाल चट्टे पडल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. अकोला शहरात ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत ईद-ए-मिलाद उत्सव साजरा केला. अकोला जिल्हा परिषदेत PRC समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. मात्र या कामादरम्यान मोठी आणि जुनी झाडे तोडण्यात येत असल्याचा आरोप होत असून पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अकोट रेल्वे उड्डाणपुलावर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी खासगी लक्झरी बस थेट पुलावर तासनतास उभ्या राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे. या प्रकारावर वाहतूक विभाग कारवाई करणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. खामगाव येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालय सकाळी 10:20 पर्यंत कुलबंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना आता साखरेच्या वाढत्या दराचा फटका बसत आहे. बुलढाणा शहरात साखरेचा दर 80 रुपये किलोवर पोहोचल्याने स्वस्त साखरेसाठी गर्दी होत असून साठेबाजी रोखण्यासाठी प्रतिव्यक्ती 2 किलोची मर्यादा घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्टला मुंबईत प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस मिळताच तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. बुलढाणा शहराच्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माळविहीर येथील शासकीय जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपोला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून आज सागवनहून आलेल्या कचरा गाड्या अडवून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला. तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रशासनाने शिक्षक नियुक्तीचे पत्र दिल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.